यस, मला ही गोष्ट मिळवायची. का मिळवायची? तुम्हाला एखादी गोष्ट जर हवी असेल ती का हवी आहे स्पष्ट असणं फार गरजेचं आहे. समजा मी 60 फूट लांब आणि 3 फूट रुंद अशी एक फळी जमिनीवर अंतरली, तुम्हाला म्हटलो की या फळीवरून तुम्ही जायचं आहे, मी तुम्हाला 100 रुपये देतो. तुम्ही म्हणला क्या बात, 100 रुपये मिळणार आहे. तुम्ही जाणार. वाय क्लिअर आहे? 100 रुपये मिळणार आहे. हीच फळी मी 50 मजली इकडे बिल्डिंग उभा आहे, 50 मजली इकडे बिल्डिंग उभा आहे आणि 2 बिल्डिंगच्या टॉपला ती फळी अंतरली, 3 फूट रुंद आणि 60 फूट लांब, त्याच्यावर ठेवली त्या टॉपला आणि म्हणलो आता की या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगला या फळीवरून तुम्ही जायचं आहे, मी 100 रुपये देतो. म्हणणार नाही. 100 रुपयेसाठी रिस्क घ्यायची नाही, रिस्क घेणार आहे. पण मी हे सांगितलं की पलीकडच्या बिल्डिंगला आग लागली, तिथं तुमचा लहान बहीण भाऊ अडकला आहे, तुम्हाला एकच वाट आहे ही फळी, यावरून तुम्हाला चालत जायचं आहे. आता मात्र तुम्ही जाणार. का? व्हाय क्लिअर आहे. त्यावेळी तुमचा व्हाय क्लिअर असतो, त्यावेळी ती गोष्ट साध्य होण्यासाठी मदत मिळते. माईक टायसन बॉक्सिंग चॅम्पियन, ज्या माणसाच्या 37 मॅचेस झाल्या होत्या आणि त्या 37 मॅचेसमध्ये एकही मॅच हा माणूस हरला नव्हता आणि विशेष म्हणजे ह्या 37 मॅचेस त्यानं नॉकआउटने जिंकल्या होत्या. म्हणजे त्याचा एक पंच नाकावर बसला की समोरचा माणूस नॉकआउट व्हायचा. आणि 11 फेब्रुवारी 1990 रोजी डगलस बस्टरसोबत त्याची मॅच असते की जो माणूस साधारणतः 29 मॅचेस खेळल्या होत्या की ज्यामधल्या 26 मॅचेस तो हरला होता आणि 3च मॅचेस त्याने जिंकल्या होत्या. आणि त्याची स्पर्धा अशा बॉक्सिंग चॅम्पियनसोबत होती की जो आजपर्यंत एकही मॅच हरला नव्हता. मॅच स्टार्ट होते नेहमीप्रमाणे, एक पंच नाकावर डगलसच्या बसतो, डगलस कोसळतो आणि काउंटिंग चालू होतं. 1 2 3 4 आणि 10 म्हणण्याच्या 1 सेकंद अगोदर डगलस उठतो. थोडंसं सेकंदाचा वेळ मिळाला, मग 10 सेकंदाचा ब्रेक मिळतो. टायसनला माहीत असतं की आता पुढच्या पंचला ह्याला मी पुन्हा नॉकआउट करणार. डगलस पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा बॉक्सिंगची मॅच चालते आणि यामध्ये माईक टायसनला डगलस बस्टर नॉकआउट करतो. मॅच संपते, तो जिंकतो, बाहेर येतो, त्याला प्रश्न विचारले जातात. प्रश्न एकच असतो, तू त्या नॉकआउटच्या पंचमधून उठलास कसा काय? त्यावेळी डगलस बस्टर सांगतो की माझी आई नेहमी आजारी असते. ती ज्यावेळी आजारी असायची त्यावेळी नेहमी म्हणायची की माझं बाळ माईक टायसनला हरवणार. 2 दिवसापूर्वी माझ्या आईचा मृत्यू झाला. मी आईला शब्द दिला, आयुष्यभर म्हणत आलीस माझं बाळ माईक टायसनला होणार, तो शब्द मी माझ्या आईला दिला की मी माईक टायसनला हरवणार. मी दिलेला शब्द हे माझं रिझन होतं, म्हणून मी माईक टायसनला नॉकआउट केलं. एखादं यश कसं मिळवायचं हे तुम्हाला सांगणारे खूप लोक मिळतील. का मिळवायचं हे मात्र तुम्हीच ठरवायला पाहिजे. थँक्यू.